नाशिक शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने कळवली परिसरातून निर्दयतेने वाहून नेण्यात येणाऱ्या 7 गावठी जनावरांची सुटका केली आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 15 मे रोजी गुंडाविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार कळवली येथील द्राक्ष मार्केट समोर एक बोलेरो क्रमांक MH06 AJ 9378 वाहनातून जनावरे वाहून नेली जात असल्याची माहिती मिळाली। पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता सदर वाहनात 7 गावठी जनावरे निर्दयतेने कोंबलेली आढळली। पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच वाहन चालक आणि त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। या प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्याचे भारतीय दंडविधान कलम 329 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुटका करण्यात आलेल्या जनावरांची अंदाजे किंमत 2,30,000 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येते। या कारवाईत पोलीस हवालदार संजय मोरे, पोलीस नाईक संतोष कांबळे, शिपाई मयूर निकम, आदिनाथ गायकवाड, संतोष माळी, विशाल वानखेडे, गणेश साळुंखे यांनी सहभाग घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।